नमस्कार श्रोते हो, मी तुमचा सोबती सुरेश मसूरकर. सत्य आणि वास्तव्य या आपल्या ब्रॉडकास्ट मालिकेच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आयुष्यात कधीतरी असं होतं ना की आपण आपलं 100% देतो, रात्रंदिवस मेहनत करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण ऐनवेळी हातात आलेला यशोशिखर निसटून जातो. आणि अशाच एखाद्या अत्यंत संवेदनशील क्षणी कुणीतरी आपली पत्रिका पाहतं आणि गंभीर चेहऱ्याने म्हणतं, अरे रे, तुझ्या पत्रिकेत कालसर्पदोष आहे. त्या एका शब्दाने आपल्या पायाखालची जमीन सरकते. डोक्यात हजारो विचार चक्रावू लागतात. माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार का? मला कधीच यश मिळणार नाही का? पण श्रोते हो, आज मी सुरेश मसूरकर तुमच्याशी हा संवाद साधत आहे. तो तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर या दोषामागील खरं विज्ञान, अध्यात्म आणि तुमच्या मनातील भीती कायमची मिटवण्यासाठी. चला, आज या विषयाचे सर्व पदर अगदी सविस्तर उलगडून पाहूया. सर्वात आधी समजून घेऊया, हा कालसर्पदोष नक्की असतो तरी काय? ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा आपल्या पत्रिकेत राहू आणि केतू हे 2 छायाग्रह समोरासमोर येतात आणि त्यांच्या एका बाजूला बाकीचे सर्व 7 ग्रह जसे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी एकत्र येतात, म्हणजे बाकी ग्रहांची कोंडी होते, त्याला कालसर्पयोग किंवा कालसर्पदोष म्हणतात. ज्योतिषात राहूला सापाचे तोंड आणि केतूला सापाची शेपटी मानलं जातं. त्यामुळे इतर सगळे ग्रह जणू सापाच्या पकडीत सापडतात. पण मित्रांनो, इथेच सगळ्यात मोठा गैरसमज होतो. लोक याला फक्त दोष किंवा शाप मानतात. पण प्राचीन शास्त्रात नीट अभ्यास केला तर हा केवळ दोष नसून एक अत्यंत शक्तिशाली योगसुद्धा आहे. मला या विषयावर बोलताना एका मूर्तिकाराची आणि 2 दगडांची फार सुंदर गोष्ट आठवते. ही गोष्ट तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. एकदा एक प्रसिद्ध मूर्तिकार जंगलातून जात असताना त्याला 2 छान मोठे दगड सापडले. महादेवाची एक सुंदर मूर्ती घडवण्यासाठी त्यांनी ते दगड आपल्या स्टुडिओमध्ये आणले. मूर्तिकाराने पहिल्या दगडावर आपली चिन्नी आणि हतोडा चालवायला सुरुवात केली. पण पहिलाच वार बसताच तो दगड आक्रसला आणि रडू लागला. तो म्हणाला, मला खूप वेदना होत आहेत. माझ्यावर प्रहार करू नकोस. मी हे दुःख सहन करू शकत नाही. मूर्तिकाराला त्याची दया आली. त्याने तो दगड बाजूला ठेवला. त्यानंतर त्याने दुसऱ्या दगडावर काम सुरू केलं. हातोड्याचे प्रत्येक वार सोसताना तो दगड गप्प होता. त्याच्यावर चिन्नीचे हजारो घाव बसले. तो तासनतास तासला गेला, कोरला गेला, पण त्याने एकही शब्द उच्चारला नाही. शेवटी त्या कठीण वेदनामधून महादेवाची एक अत्यंत तेजस्वी आणि सुंदर मूर्ती साकारली. काही दिवसांनी गावात नव्या मंदिराची स्थापना झाली. ती सुंदर मूर्ती गर्भगृहात पूजेसाठी ठेवण्यात आली आणि ज्या पहिल्या दगडाने वेदना सहन करायला नकार दिला होता, तो दगड मंदिराच्या बाहेर पायरी म्हणून बसवण्यात आला. आज गर्भगृहातील मूर्तीवर लोक दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करतात, फुले वाहतात आणि बाहेरच्या पायरीवर हजारो लोक पायाने तुडवून आत जातात. एक दिवस पायरीचा दगड गर्भगृहातील मूर्तीला हळूच म्हणाला, आपण दोघे एकाच जंगलातून आलो, एकाच मातीचे बनलो. मग तुझ्या नशिबात हे पूजनीय स्थान आणि माझ्या नशिबात लोकांचे पाय तुडवणे का? त्यावर ती मूर्ती हसून म्हणाली, मित्रा, जेव्हा सुरुवातीला हातोड्याचे घाव सोसण्याची वेळ आली होती, तेव्हा तू वेदनांना घाबरून पळून गेलास. मी ते सगळे घाव सहन केले, स्वतःला तासून घेतले. म्हणूनच आज मी देवाच्या रूपात इथे आहे.
श्रोते हो, कालसर्पदोष म्हणजे दुसरं काही नसून नियतीचे तुमच्यावर घातलेले हातोड्याचे घाव आहेत. हा दोष ज्याच्या पत्रिकेत असतो, ज्याच्या आयुष्यात संघर्ष सुरुवातीला प्रचंड असतो, त्याला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते. पण जे लोक या संघर्षाला घाबरत नाही तेच पुढे जाऊन इतिहास घडवतात. तुम्हाला माहिती आहे का, सचिन तेंडुलकर, पंडित जवाहरलाल नेहरू, लता मंगेशकर, धीरूभाई अंबानी, अगदीच अब्राहम लिंकन या सर्वांच्या पत्रिकेत कालसर्पयोग होता. जर हा केवळ विनाशकारी दोष असता तर ही माणसं जगाच्या शिखरावर कशी पोचली असती? त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही भोंदू ज्योतिषाच्या भीतीला बळी पडू नका. तुमचे वाटोळे होईल अशा भीतीपोटी हजारो लाखो रुपये उधळण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्हाला खरोखरच या दोषाचा प्रभाव कमी करायचा असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. महादेवाची भक्ती. सापांना आपल्या गळ्यात धारण करणारे शिवशंकरच या दोषाचे रक्षक आहेत. रोज सकाळी तांब्याभर पाणी आणि बेलपत्र वाहून ओम नमः शिवायचा जप करा. कर्मावर विश्वास ठेवा. ग्रहांची ताकद तुमच्या प्रामाणिक कष्टापेक्षा मोठी कधीच असू शकत नाही. तुमचे कर्म चांगले ठेवा. आई वडिलांचा आणि निसर्गाचा आदर. वाहत्या पाण्यात नागाची जोडी प्रभावित करणे किंवा राहू केतूचे जप करणे यापेक्षाही मोठे पुण्य म्हणजे वृद्धांची सेवा करणे आणि प्राण्यांना त्रास न देणे. राहू आणि केतू तुम्हाला फक्त हे शिकवतात की आयुष्यात सहजासहजी काहीच मिळत नाही, पण जे कष्टाने मिळतं ते कायमस्वरूपी टिकतं. म्हणूनच आजपासून स्वतःला कमजोर समजणं बंद करा. तुमच्या पत्रिकेतला कालसर्पदोष हा तुमचा शाप नसून तुम्हाला घडवणारा एक अग्निपरीक्षा योग आहे. साप जेव्हा आपली कात राखतो तेव्हा तो अधिक नवा आणि चपळ बनतो. तुम्ही तुमच्या मनातल्या भीतीची काट टाकून द्या आणि नव्या ध्येयाने, नव्या ताकदीने कामाला लागा. कसा वाटला आजचा हा सविस्तर आणि भावूक प्रवास? जर या पॉडकास्टाने तुमच्या मनातील भीती दूर केली असेल तर हे विचार तुमच्या मित्रापर्यंत आणि तुमच्या कुटुंबापर्यंत नक्की पोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला भिडणाऱ्या आणि विचार बदलायला लावणाऱ्या नवीन विषयासह. तोपर्यंत कष्टावर निष्ठा ठेवा, महादेवावर विश्वास ठेवा आणि स्वतःचे शिल्पकार स्वतःच बना. मी तुमचा सोबती सुरेश मसूरकर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोमंतक.